नमस्कार मंडळी. मी डॉक्टर सतीश पोलशेट्टीवार. तुमचं स्वागत आहे आमच्या YouTube चॅनलवर. आज आपण बोलणार आहोत एक खूप महत्त्वाचा आणि सध्या चर्चेत असलेला विषय जो आहे म्हणजे एआय दॅट इज वी वी कॉल्ड ॲज आपण त्याला म्हणतो की कृत्रिम बुद्धिमत्ता. एआय म्हणजे काय? त्याचा उपयोग कुठे होतो आणि आपलं आयुष्य यावर कसं बदलतंय हे आपण अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. त्या अगोदर माझी सगळ्यांना रिक्वेस्ट आहे, की आपण चॅनेलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल बटनवर बटन प्रेस करून तुम्ही आमच्या चॅनलवर येऊ शकता आणि तुम्हाला अपडेट मिळू शकेल. हे कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे काय? ॲक्चुअली नथिंग बट हे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे. म्हणजे संगणकाला म्हणजे कॉम्प्युटरला माणसासारखा विचार करण्याची क्षमता देणे. एआय म्हणजे असं एक तंत्रज्ञान आहे, जे संगणकाला माणसासारखं विचार करायला, शिकायला, निर्णय घ्यायला आणि समस्या सोडवायला शिकवतं. उदाहरणार्थ, आपल्याकडे ChatGPT आहे, Gemini आहे, क्लाउड आहे, DeepSeek आहे, Amazon आहे, Flipkart आहे. मध्ये एआयचा वापर खूप होतो. प्रत्येकाकडे ChatGPT आहे, पण तो ChatGPT कसा यूज करायचा आणि त्याला प्रॉपर प्रॉम्प्ट कसं द्यायचं आणि आपण उत्तरे कसे मिळवायचं, त्याला आपण जेन एआय सध्या म्हणतो. तर ही केवळ संज्ञा नसून आजच्या युगात ही एक अत्यावश्यक कौशल्य बनलेली आहे. तर त्यासाठी आपण हा व्हिडिओ बनवलेला आहे, की प्रत्येकाला याबद्दल एआय बद्दल जाणून घ्यायची खूप उत्सुकता आहे. त्याबद्दल मी माहिती थोडी तुम्हाला देणार आहे. साध्या भाषेत सांगायचं तर हे एआय म्हणजे जसं कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे माणसासारखं विचार करू शकणारी संगणक प्रणाली म्हणजे एआय. ही प्रणाली शिकते, निर्णय घेते, काही वेळा पेक्षा जलद आणि अचूक काम करतं. तर हे एआयचे वैशिष्ट्य आहे. आता उदाहरणार्थ जेव्हा तुम्ही Googleवर काहीतरी शोधता आणि लगेच योग्य उत्तर मिळतं, तिथे एआय काम करतं. तुम्हाला एक पोएम बनवायची आहे किंवा एखादं पर्टिक्युलर तुम्हाला रेसिपी बनवायची आहे, तर तुम्हाला एआयला विचारा, एआय तुम्हाला उत्तर देईल. Amazon, Flipkartवर जे तुम्ही प्रॉडक्ट पाहता, त्यानुसार ते सुचवलं जातं बघा. बऱ्याच वेळा आपण जे प्रॉडक्ट किंवा तुम्हाला एक काहीतरी वस्तू घ्यायची आहे, मोबाईल घ्यायचा, Samsungचा मोबाईल घ्यायचा, तर तुम्हाला तोच प्रकारचे मोबाईल तुम्हाला दाखवण्यात येतील. हे जे असतं त्याला आपण एआय म्हणतो. हे कशामुळे होतं? एआयमुळे होतं. ChatGPT सारखा चॅटबॉट जो आहे, तोही एआयवरच चालतो. म्हणजे काय? संगणकाला बुद्धी दिल्यासारखं, पण ते कृत्रिम म्हणजे माणसाने बनवलेली आहे. म्हणूनच एआय ही फक्त तंत्रज्ञान नाही, तर आपल्या आयुष्याचा भाग बनत चालला आहे. आता आपण बघणार आहे, की एआयचा उपयोग कुठं होतो? एआय आज जवळपास सर्व क्षेत्रामध्ये वापरली जाते. जसं आरोग्य क्षेत्रात रुग्णाचे निदान करणे, वैद्यकीय अहवाल विश्लेषण. तुम्हाला तुमच्याकडे जर एक्स-रे रिपोर्ट आहे, ईसीजी रिपोर्ट आहे, त्याला तुम्हाला इमेज टाकून त्या एआयमध्ये, ChatGPTमध्ये तुम्हाला ते इंटरप्रिट आपल्याला करता येतं. मेडिकल सायन्समध्ये हा एआयचा उपयोग खूप जास्त आहे. एज्युकेशनमध्ये, शिक्षणामध्ये विद्यार्थ्यांना स्मार्ट शिक्षण, ऑनलाईन ट्युटर जसं बरेच ॲप्लिकेशन्स आहेत. ChatGPT, ChatTutor, Gemini, क्लाउड यामध्ये आपण एज्युकेशनल डाटा जो आहे, तुम्हाला उत्तरे पाहिजे तशी उत्तरे आणि तुम्हाला प्रत्येक क्वेशनचं उत्तरे तुम्हाला त्यामध्ये अवेलेबल आहे. म्हणजे एज्युकेशनमध्ये याचा उपयोग खूप प्रमाणात वाढला आहे. उद्योग आणि उत्पादनमध्ये रोबोटिक्सद्वारे कारखान्यात काम करणं, अ, किंवा बँकिंग फायनान्समध्ये फ्रॉड डिटेक्शन, कस्टमर सपोर्ट जसं आपल्याला बऱ्याच वेळा बघा एआय थ्रू तुम्हाला कस्टमर सपोर्ट मिळतो. बऱ्याच गोष्टी बँकेमध्ये एआय थ्रू होतात. तुम्ही कस्टमरला जेव्हा कॉल करतात, बऱ्याच वेळा एआय विल गिव्ह ऑल द इन्फॉर्मेशन. कृषी खात्यामध्ये पण बऱ्याच जसं हवामानाचा अंदाज आहे आपल्याला किंवा पीक व्यवस्थापन करायचं आहे, तर बरेच ॲप्लिकेशन डाटा सायन्स यूज करून बरेच ॲप्लिकेशन आलेले आहे. तर कृषी विभागामध्ये पण याचा बऱ्याच प्रमाणात यूज झालेला आहे. थोडक्यात जिथे मोठ्या प्रमाणावर डाटा आहे, तिथे एआयचा उपयोग उपयोग खूप जास्त होतो. आपल्या रोजच्या आयुष्यात एआयची कशी मदत होते, हे आपण बघितलं आहे. तर एआय तंत्रज्ञान हे वेगाने वाढत आहे. यामुळे काही पारंपरिक नोकऱ्यामध्ये मोठा बदल होत चालला आहे. म्हणजे आपला जो नोकरी आहे किंवा आपला जॉब जो आहे, त्याचा जो रोल जो आहे, तो हा चेंज होत चालला आहे. तर प्रत्येकाने आपलं स्वतःला अपडेट करणं खूप महत्त्वाचं आहे. सकारात्मक बाजू अशी आहे, की नवीन नोकऱ्याची निर्मिती. एआय डेव्हलपमेंट, डेटा सायन्स, मशीन लर्निंग किंवा सायबर अनेक नवीन क्षेत्रामध्ये संधी निर्माण होत आहे. काम सोपं आणि जलद होत आहे. डाटा प्रोसेसिंग, रिपोर्ट तयार करणं, कस्टमर सर्व्हिस देणं, हे एआयमुळे खूप अधिक कार्यक्षम होतात.
जसं आपण YouTubeला बघतो, YouTubeवर सुधारणारे व्हिडिओ, जसं एखादा तुम्ही व्हिडिओ बघितला, तर तुम्हाला YouTube हा एआय वापरूनच दुसरा व्हिडिओ तुम्हाला दाखवतो, की मोबाईलमध्ये फोटो ओळखणे, ट्रान्सलेट करणं किंवा हे सगळं एआयचं काम आहे. जसं WhatsAppवर ऑटो रिप्लाय, जसं मेटा आहे म्हणून ऑटो रिप्लाय पण आपण यूज करू शकतो. जसं ईमेलला पण आपण ऑटो रिप्लाय देऊ शकतो. तुम्हाला त्यासाठी फक्त ईमेलवर तुम्हाला काही गोष्टी इंटिग्रेट कराव्या लागेल, काही ॲप्लिकेशन्स. त्याची नकारात्मक बाजू अशी आहे, की अ, काही नोकऱ्या कालवाई होण्याची शक्यता आहे. जसं उदाहरणार्थ टेलिकॉलर, डेटा एंट्री, क्लरिकल जॉब जो आहे, यासारख्या नोकऱ्या हळू-हळू कमी होत चालल्या आहे. बिकॉज त्यामध्ये स्किल गॅप किंवा हा नवीन तंत्रज्ञानामुळे जुने कौशल्य अप्रासंगिक ठरतात. त्यामुळे अपग्रेड होणं खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे ह्या युगामध्ये स्वतःला अजाईल अँड अडॅप्टेबल एक इंग्लिशमध्ये वर्ड आहे. ॲजिलिटी, अडॅप्टेबिलिटी हे खूप महत्त्वाचं आहे. स्वतःला चेंज होणं आणि स्वतःला अपडेट करणं, स्किल, अपस्किलिंग आणि रिस्किलिंग हे खूप महत्त्वाचं आहे. एआयमुळे नोकऱ्या घेऊन जात नाही, पण त्या नोकऱ्याचे स्वरूप बदलून जात आहे. काही काळानुसार स्वतःला अपडेट केलं, तर त्यासाठी भविष्याचं उज्ज्वल आहे आपलं. कारण भविष्य उज्ज्वल करण्यासाठी आपल्याला स्वतःला अपडेट करणं खूप महत्त्वाचं आहे. हे एआय काय असतं? एआय हे नथिंग बट द डाटा क्युरेशन म्हणजे आपल्याकडे जो डाटा जो आहे, तो डाटाच काय करतो, की हे पॅटर्न रिकॉग्नाइज करतं. तुम्हाला जसं फॉर एक्झाम्पल तुम्हाला एखादी गोष्ट करायची आहे किंवा तुम्हाला एक 10 तुमच्याकडे 10 प्रकारचे फळ आहे. 10 प्रकारचे फळं त्यामुळे तुम्हाला बघायचं आहे, की हे संत्रा आहे किंवा हे मोसंबी आहे किंवा हे जामुन आहे. तर तुम्ही त्या सिस्टमला, कॉम्प्युटरला असं ट्रेन करता, की तो कॉम्प्युटर लगेच तुम्ही एखादं नवीन फळ त्यामध्ये आणून टाकलं. एखादं समजा फॉर एक्झाम्पल तुम्ही त्यामध्ये टरबूज आणून टाकलं, तर ते लगेच तो जो कॉम्प्युटर आहे, लगेच त्याला ओळखतो, की हा तुम्ही दिलेला जो ट्रेनिंग केलेले मॉडेल जो आहे, तो त्याला ओळखणार नाही. तो म्हणणार, की हा दुसरा प्रकारचा अ, अ, फळ आहे. तर ह्या प्रकारे हे रिकॉग्नाइज करते पॅटर्न. तर त्याला म्हणतो आपण डाटा सायन्स. आता हे सिंपल एक आयक्यू टेस्ट असतं. आपल्याला सगळ्यांना माहीत आहे. इलॉन मस्क, अल्बर्ट आइन्स्टाईन, स्टीफन हॉकिंग, इसॅक न्यूटन हे सगळे मोठे जगातले खूप मोठे वैज्ञानिक आहे, सायंटिस्ट आहे. त्यांचा आयक्यू लेव्हल जो आहे, इलॉन मस्क 165 आहे. आयक्यू लेव्हल ऑफ अल्बर्ट आइन्स्टाईन 170. असं म्हटलं जातं, की ChatGPT जे आहे, आत्ताची ChatGPT 3 आहे, त्याचं 155 आहे आयक्यू लेव्हल. ChatGPT 4 हे खूप अजून जास्त पॉवरफुल असणार आहे, मोर दॅन 200. हे तुम्ही इमॅजिन करू शकता, की हे जे ChatGPT आहे कितपत म्हणजे पोटेन्शियल आहे. यू कॅन सी इंटेलिजन्स त्याला आपण इंटेलिजन्स म्हणतो, बुद्धिमत्ता. त्यांची बुद्धिमत्ता एवढी आहे, की हे या सायंटिस्टच्या लेव्हलपर्यंत विचार करू शकतं. म्हणजे एआय जे आहे, हे किती आपल्याला म्हणजे उपयोगी आहे आपल्या जीवनामध्ये ॲज अ वी कॅन सप्लिमेंट अँड कॉम्प्लिमेंट म्हणजे आपल्या प्रकारचं कंपॅनियन म्हणून आपण एक त्याला यूज करू शकतो. दॅट्स वाय मी हे खूप चांगला एक इमेज टाकलेली आहे, की तुम्हाला एक टेक्नॉलॉजी आणि ह्युमनला शेक हँड करणं खूप महत्त्वाचं आहे. फॉर बेटर एज्युकेशन, फ्युचर एज्युकेशन. आपल्याला फ्युचरमध्ये जायचं असेल, तर हा ट्रेंड आपल्याला ॲक्सेप्ट करणं खूप आवश्यक आहे. ते माझे काही आर्टिकल्स आहे. मी बऱ्याच कॉलेजमध्ये आणि स्कूलमध्ये एआयबद्दल बरीच माहिती किंवा अवेअरनेस कॅम्पेन घेतो, की बऱ्याच वेळी विद्यार्थ्यांना माहीत नसतं, की एआयचा उपयोग कसा करावा? कारण एआय इथिक्स पण खूप महत्त्वाचं आहे. आता बऱ्याच सायंटिस्ट आणि एज्युकेटर जे आहेत, ते एआय इथिक्सवर बोलतात. कारण एआय इथिक्स हे खूप महत्त्वाचं आहे. सायबर सिक्युरिटी, एआय इथिक्स ह्या गोष्टी आता भविष्यात खूप वाढणार आहे. तर हे माझे काही कॉन्ट्रिब्युशन्स आहे. ते बऱ्याच कॉलेजमध्ये एक एज्युकेटरला ट्रेनिंग देऊन मी बऱ्याच त्यांना अवेअरनेस दिलाय या एआय बद्दल. थँक यू व्हेरी मच फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. इफ यू लाइक दिस व्हिडिओ प्लीज लाइक इट अँड सबस्क्राईब इट.